मी कल्ट फेवरेट 2 मेबेलिनचे प्रोडक्ट्स कंपेअर करणार आहे आणि ते 2 प्रोडक्ट्स आहेत हे. हाय दोस्तो, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओमध्ये मी कल्ट फेवरेट इंटरनेटचे व्हायरल असे 2 मेबेलिनचे प्रोडक्ट्स कंपेअर करणार आहे आणि त्याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. तुम्हाला फुल ऍक्शन मध्ये ते प्रोडक्ट्स दिसणार आहेत आणि ते 2 प्रोडक्ट्स आहेत हे. एक तर आहे माझ्याकडे फिट मी फाउंडेशन आणि दुसरा आहे सुपर स्टे लुमी मॅट फाउंडेशन. हे दोन्हीही एकदम व्हायरल झालेले प्रोडक्ट्स आहेत. हे याच्या काळात जेव्हा आलं होतं हे खूप व्हायरल झालं होतं आणि हे आता आलेलं आहे हे पण खूप व्हायरल झालं आहे आणि मी दोन्हीही ट्राय केलेले आहेत ऑलरेडी आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा आणि त्याच्याच बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की हे एकमेकांसोबत कंपेअर केल्यावर काय त्याचा रिझल्ट येतो, काय माझं फायनल वर्डिक्ट आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप जास्त हेल्पफुल आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला नक्की बघायचा आहे. आणि आता आय गेस विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. ओके, मी एकदम बेअर फेस आहे, काहीच नाही केलेलं आहे. मी फक्त स्किन केअर केलं आणि थोडं प्रायमर लावलंय आणि आपण डिरेक्टली हे जे दोन्ही फाउंडेशन आहे त्यांची टेस्ट घेऊ, म्हणजे त्यांना टेस्ट करूया माझ्या या अशा क्लीन फेस वरती. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगून देते की मी कशाच्या बेसिस वरती त्यांना कंपेअर करणार आहे. काही नाही 9-10 अशा गोष्टी आहे. फॉर एक्झाम्पल प्राइस, पॅकेजिंग, त्यांची ब्लेंडेबिलिटी आणि मग त्यांचं टेक्स्चर, ते ट्रान्सफर प्रूफ आहे की नाही, अशा सगळ्या गोष्टी आहेत. 9 ते 10 गोष्टी आहेत. त्याच्या बेसिसवरती आपण त्यांना जज करू, त्यांना आपण कंपेअर करू. जज म्हटल्यापेक्षा कंपेअर करू. सो येस, मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे. तर माझ्याकडे हे दोन्हीही फाउंडेशन आहे. ही ऍक्च्युअल साईज नाही आहे या फाउंडेशनची, ही मिनी साईज आहे, हे असं पाऊचमध्ये आहे. बट मी या दोघांची पण, म्हणजे याची पण जी मोठी साईज असते ना त्याची प्राइस आणि याची प्राइस आपण कंपेअर करू. सो मी आता सर्च केलं नायकावरती. हे जे सुपर स्टे लुमी मॅट आहे त्याची प्राइस आहे 799 रुपीज, ओरिजिनल प्राइस आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिळतं 35 ml आय गेस, 35 ml आणि त्याच्यावरती 15% ऑफ आहे. सो ते 679 रुपीजला मिळत आहे सध्या नायकावरती. आणि हे जे फिट मी आहे, मोठी साईज आहे, त्याच्यामध्ये मिळतं 30 ml, म्हणजे 5 ml कमी मिळतं. बट याची प्राइस आहे 649, म्हणजे 50 रुपये कमी असं पकडा. म्हणजे या दोघांमध्ये डिफरन्स 50 रुपयाचा आणि 5 ml चा आहे. सो ते थोडंफार सेमच होऊन जातं. बट या फिटमी वरती नायकावरती 20% ऑफ आहे. सो ते आता 519 रुपीज, 519 रुपीजला मिळत आहे. तर ते जास्त, म्हणजे 20% डिस्काउंट आहे फिटमी वरती. आणि मी युजली बघितलं आहे की फिटमी वरती जास्त चांगला डिस्काउंट असतो. दॅट्स बिकॉज हे आत्ता नवीन मार्केटमध्ये आलेलं आहे आणि याला झाले आहे 3-4 वर्ष. तर मग नवीन गोष्ट जी आलेली आहे त्याच्यावरती इतकं डिस्काउंट नाही देत, बिकॉज ऑलरेडी ते बेस्ट सेलरमध्ये आहे. तर ते चांगली त्यांची पहिले पैसे कमवून घेणार, मग नंतर ते डिस्काउंट द्यायला सुरू करणार. सो असं सगळं आहे प्राइस वाईज, जर मी तुम्हाला सांगायचं झालं तर. दुसरी गोष्ट, आता पॅकेजिंग वर येऊया आपण. पॅकेजिंग याची बघा, अशी मस्त ग्लासची बॉटल आहे. खूप क्यूट पॅकेजिंग आहे याची सगळ्यात पहिले तर, कारण हे असं मस्त लॅव्हेंडर कलरचं याचं जे झाकण आहे आणि मग नंतर पंप आहे आणि मग हे पण लॅव्हेंडर आहे. खूप मस्त पॅकेजिंग आहे याची. मला तर पॅकेजिंग खूप आवडते याची, एकदम क्यूट आहे. बट कॉम्पॅक्ट नाही आहे, बट स्टील म्हणजे आपण करू शकतो ट्रॅव्हल, असं काही नाही. ग्लासची बॉटल आहे त्याच्यामुळे मग थोडंसं ते डिफिकल्ट जातं. बट अशी याची पॅकेजिंग आहे. आणि याच्यामध्ये ना फिटमी नाही, सुपर स्टे मध्ये, लुमी मॅट मध्ये असं छोटं व्हर्जन नाही आहे. सो तो एक ड्रॉबॅक आहे. जर हे ट्रॅव्हल साईज याच्यामध्ये नाही अवेलेबल आहे तर एक ड्रॉबॅक आहे. आणि हा एक याचा प्लस पॉइंट आहे. तर ही अशी याची पॅकेजिंग आहे. याची मस्त असं ट्यूब आहे. असं उघडलं की हे असं बस, हे थोडंसं असं मेसी होतं खूप जास्त. हे बघा, आता पण तुम्ही बघू शकता इतकं मेसी झालेलं आहे ते. बट ठीक आहे, ट्रॅव्हलिंगसाठी हे खूप चांगलं आहे. एक तर ही पॅकेजिंग आहे, ही प्लॅस्टिकवाली आहे. त्याच्यानंतर याच्यातली जी मोठी साईज असते रेग्युलर साईज, त्याची जी पॅकेजिंग असते सेम अशी असते. ग्लासची बॉटल, ब्लॅक कलरचं झाकण, फोटो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर ती त्याची ओरिजिनल साईज आहे. बट त्यांनी ट्रॅव्हल साईज ही काढलेली आहे. आणि जर तुम्हाला ट्राय करायचं असेल फाउंडेशनचा शेड वगैरे तर मग ही साईज आहे. सो हा एक प्लस पॉइंट आहे याचा. याची बाय द वे प्राइस आहे 329 रुपीज, बट हे तुम्हाला 250-300च्या जवळपास मिळतं या साईजचं. आणि याच्यामध्ये आपल्याला मिळतं 18 ml. सो चला आपण आता एक एक करून याची कन्सिस्टन्सी बघूया
आणि मग नंतर सगळं बघूया. तर आधी कन्सिस्टन्सी बघूया. मी एका साईडला फिट मी एका साईडला लुमी मॅट लावणार आहे. याला मी इथे टाकते थोडंसं. छान रनी कन्सिस्टन्सी आहे. ऑफकोर्स हे लिक्विड फाउंडेशन आहे तर तशीच कन्सिस्टन्सी राहणार. आता बघूया लुमी मॅटची कन्सिस्टन्सी. एकच पंप घेत आहे. हे जास्त रनी आहे याच्यापेक्षा आणि शेड डिफरन्स तुम्ही क्लिअरली बघू शकता. बिकॉज जेव्हा मी हे घेतलं होतं तेव्हा मी थोडीशी टॅन होती त्याच्यामुळे मग मी हा शेड घेतला होता. बट दिस इज माय परफेक्ट मॅच आहे हे, कारण की हे मी स्टोअरमध्ये जाऊन शेड मॅच करून मग हे फाउंडेशन घेतलं होतं. आता आपण बघूया लावून आणि मग ते ब्लेंड कसं होतंय. सगळ्यात आधी मी फिट मी लावते. ऑल्सो तुम्ही बघू शकता की मला थोडे डार्क सर्कल्स आहेत आणि स्टील मी कलर करेक्ट वगैरे नाही केलेलं आहे. बिकॉज मला बघायचं होतं की यांची किती क्षमता आहे यांची किती कव्हरेज आहे. सो त्याच्यामुळे मग मी नाही केलं. मी काय करणार आहे, मी ना आधी ब्रशनी ब्लेंड करून बघते. ठीक आहे, मग आपण ब्रश आणि ब्लेंडर, ब्युटी ब्लेंडर दोन्हीनी ब्लेंड करून बघूया. सगळ्यात आधी ब्रशनी ब्लेंड करते. सो फक्त असं असं टॅप 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 करून ब्लेंड करणार आहे. फोरहेड वरती नाही जात आहे बिकॉज इथे आपण ब्लेंडरनी ब्लेंड करणार आहे. ओके डन. बघा डिफरन्स बघा, हे विथ फिट मी फाउंडेशन आणि हे बेअर फेस. तर कव्हरेज तुम्ही बघू शकता आहे याची मीडियम टू बिल्डेबल कव्हरेज आहे याची फिट मीची. सो तुम्ही बिल्ड करू शकता आणि म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा कव्हरेज पाहिजे असेल तर 2-3 लेअर, 1-2 नाही 1-2 लेअर लावा आणि मग नंतर तुम्ही ती अशी छान फुल कव्हरेज तुम्हाला मिळतं याच्यामध्ये. आणि एकदम ते मॅट करून टाकलेलं आहे बिकॉज हे मॅट प्लस पोअरलेस फाउंडेशन आहे. सो मॅट स्किन दिसते. हे बेसिकली ऑइली स्किन टाईपसाठी खूप चांगलं फाउंडेशन आहे. आता आपण ना फोरहेड वरती ब्लेंडरनी ब्लेंड करून बघूया. थोडंफार सोक करतं ब्लेंडर बिकॉज ब्लेंडर सोक करतच असतं त्याच्यामुळे मग ब्रशेस त्याच्यासाठी असतात, ते सोक नाही करत. बट एकदम सीमलेस आणि अशी स्मूथ फिनिश येते, एकदम स्किन लाईक. इथे जास्त कव्हरेज नाही आहे जसं तुम्ही बघू शकता. फोरहेड वर जास्त कव्हरेज नाही मिळाली आहे ॲज कम्पेअर्ड टू ब्रशनी जिथे आपण ब्लेंड केलंय त्याच्या, बिकॉज हे यांनी सोक केलं आहे थोडं. तर हे झालं फिट मी फाउंडेशन. तुम्ही बघा आणि डार्क सर्कल्स पण तुम्ही बघू शकता त्यांनी खूप चांगले आणि कव्हर केलेले आहेत. एकदम नाही कव्हर केले आहेत, थोडेफार दिसत आहेत तुम्हाला पण मला पण, बट स्टील कव्हर केले आहेत. इथे मला पिंपल आहे सो आपण बघू की ते कव्हर करतं का पिंपलचा स्पॉट. तो गायब. आता इट्स टाइम फॉर लुमी मॅट. चला आता बघूया. थोडं आधी मी हातावरती याला ब्लेंड करते. हे थोडं थिक आहे, ह्याची खूप जास्त रनी कन्सिस्टन्सी होती कारण आता मी जेव्हा असं ब्लेंड करत आहे ना तेव्हा मला महसूस होतं, मला फील होत आहे. ओके मी केला आहे ब्लेंड आणि तुम्ही बघू शकता म्हणजे इथे तो रेडनेस होता पिंपलचा पूर्ण गायब झालाय. आता हा जो बंप आहे हा ऍक्टिव्ह पिंपल आहे त्याच्यामुळे हा जो ते असं स्किन अशी थोडीशी वर आली आहे ते तर लपवू शकतच नाही. काही पण आणा तुम्ही, कुठलं पण फाउंडेशन घ्या ते नाही लपत. बट तुम्ही तो कलर जो होता ना रेडवाला तो बघा आता तो गायब झालाय. एकदम स्किनच्या कलरचा सेम कलरचा झालेला आहे. आता ब्लेंड खूप छान झालेला आहे. पण ह्याच्यासोबत जर कम्पेअर केलं तर मला हे थोडं फार थिक वाटत आहे आणि ते आपण जेव्हा असं ब्लेंड केलं तेव्हाच आपल्याला दिसलं की हे थोडं थिक आहे. त्याच्यामुळे याची जी कव्हरेज आहे ती याच्यापेक्षा जास्त आहे. तुम्ही बघा याच्यातून तुम्ही स्टील माझे थोडेसे मार्क्स हे बघा, इथला हे बघू शकता, स्किन बघू शकता आणि इथे इतकं नाही दिसत आहे काही. हे खूप एकदम अशी छान कव्हरेज आहे. तर मला असं वाटतं की थोडंफार हाय कव्हरेज फाउंडेशन आहे हे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की जेव्हा मी हे ब्लेंड केलं होतं ना ब्रशनी तेव्हा एकदम मॅट फिनिश आली होती. बट तुम्ही इथे बघू शकता की मी ब्रशनी ब्लेंड केलंय स्टील थोडीफार इथे अशी डुईनेस दिसतंय बिकॉज हे लुमी मॅट आहे. म्हणजे मॅट आहे ते, जसं जर तुम्ही असं हात वगैरे लावलं तुम्हाला मॅट फील येते. बट जर तुम्ही डोळ्यांनी बघितलं तर तुम्हाला थोडीशी शाईन वगैरे दिसते. सो त्याला लुमी मॅट बोलतात. सो ती एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपलं जे पर्पज असतं मॅट फाउंडेशन पाहिजे ते पण मिळतं. बट एकदम असं ड्राय नाही वाटत, छान वाटतं, असं डुईनेस येते. आता आपण
ब्लेंडरनी ब्लेंड करून बघूया. आणि हे बघा, हे थिक आहे ना, तर हे थोडंसं हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन झालं, हे इथे असं सेट झाल्यासारखं झालंय, ड्रायनेस आला आहे तिथे. ऑलमोस्ट सिमिलर वाटत आहे कव्हरेज फोरहेड वरती. आय डोंट नो का. नाही, पण मी जेव्हा इथे मिररमध्ये बघत आहे ना, तर मला दिसतंय की हा जो भाग आहे ना, इथे इथे याची कव्हरेज थोडी कमी आहे, स्किन दिसते, आणि याची अशी कव्हरेज छान आहे. सो कव्हरेज वाईज तर हे आपण समजून घेऊ की लुमी मॅट जे आहे ते जास्त चांगली कव्हरेज देतं. एव्हरीडे बेसिससाठी फिटमी एकदम बेस्ट आहे. बट जर तुम्हाला कुठलं फंक्शन वगैरे अटेंड करायचं आहे तर आय फील तुम्ही लुमी मॅट घ्यायला पाहिजे, म्हणजे कव्हरेजच्या बाबतीत बोलते मी. ओके, हे जे लुमी मॅट आहे हे क्लेम करते की ते वॉटरप्रूफ आहे, ट्रान्सफर प्रूफ आहे, स्वेट प्रूफ आहे, आणि याच्यामध्ये SPF 16 सुद्धा आहे, आणि हे फुल कव्हरेज आहे. जसं आपण बघितलं फुल कव्हरेज तर आहेच, याच्या मागे लिहिलेलं आहे ते वाचते मी. त्याच्यानंतर हे 30 आवर्स पर्यंत आपण वेअर करू शकतो, आणि हे जे आहे हे आपण वेअर करू शकतो 18 to 20 आवर्स पर्यंत आपण हे वेअर करू शकतो. सो त्याच्यानंतर वेटलेस फील आहे, बट एकदम लाईट वेट जे आहे ते हे वाटतंय मला. इथे मला फील होते की मी फाउंडेशन लावलंय. सो वेटलेस तर नाही आहे ते, एकदम फील होतं की फाउंडेशन लावलं आहे, बिकॉज त्याची कन्सिस्टन्सी आपण बघितली ती थोडंसं एकदम असं पातळ नाही आहे, तर फील तर होणार. आणि ह्या साईडला हे खूप पातळ आहे आणि एकदम लाईट वेट आहे, हे मला फील होत आहे. म्हणजे असं वाटत नाही मी इथे फाउंडेशन लावलं आहे किंवा काही लावलं आहे. आता आपण बघूया की ते ट्रान्सफर प्रूफ आहे की नाही. दोन्ही याची आपण टेस्ट घेऊ. फाउंडेशन वरती हा जो टिश्यू आहे हा आपण लावून बघूया, आणि कुठलं फाउंडेशन या टिश्यूवर येतं ते पण बघूया. सो सगळ्यात आधी जे क्लेम करत आहे, जे फाउंडेशन क्लेम करते की हे ट्रान्सफर प्रूफ आहे, स्वेट प्रूफ आहे आणि वॉटर प्रूफ आहे, ते म्हणजे हे. आणि आता दोस्तो मी आय स्वेअर, हे बघा, थोडं पण नाही दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती, ते व्यवस्थित दिसत नसेल, बट मी रिअलमध्ये बघत आहे तरी पण एक कण पण ट्रान्सफर नाही झाला. मी परत एकदा करून बघते. नाही, आता तुम्ही बघितलं मी किती जोरात केलं, किती असं दाबलं, स्टिल हे बघा. सो या गोष्टीत तर येस जिंकला आहे, यांनी जे क्लेम केलं ते त्यांनी केलं, आणि चांगली बात आहे, म्हणजे बिलकुल ट्रान्सफर नाही होत. सो तुम्ही तुमच्या चांगल्या मोठ्या मोठ्या फंक्शन्समध्ये हे फाउंडेशन लावू शकता. आता फिट मी बघूयात हे ट्रान्सफर होतं की नाही. हे बघा, इथे आहे ना, इथे या भागात थोडंसं ट्रान्सफर झालेलं आहे, इतकं नाही होत बट तरी होतं. सो हे पण पास झालं ऍक्च्युली, हे पण ट्रान्सफर नाही होत. सो ती पण एक चांगली बात आहे. सो दोन्हीही ट्रान्सफर नाही होत. आता आपण करूया वॉटरप्रूफ टेस्ट. वॉटरप्रूफ नाही आहे बिकॉज इथे ट्रान्सफर झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे जी लाईन आहे ना, पाण्याची जी इथून धार गेली ना, तिकडनी फाउंडेशन थोडंसं आलेलं आहे याच्यावरती. हे बघा, ट्रान्सफर प्रूफ आहे बट वॉटरप्रूफ नाही आहे. हे तर क्लेम पण नाही करत. सो इकडे तर आपण बघूच नाही बिकॉज हे ट्रान्सफरच झालं थोडंसं. तर वॉटरप्रूफ आय डोंट थिंक सो हे असेल, बट हे तर नाही आहे. आणि हे थोडंफार ऑक्सिडाइज सुद्धा होतं. येस, ऑक्सिडायझेशनची बात केलीच नाही आपण. हे ऑक्सिडाइज इतकं नाही होत जेवढं हे होतं असं मला वाटतं. आता मी पटकन हे पूर्ण मेकअप करून येते आणि मग तुम्हाला फायनल वर्डिक्ट देते. ओके, मी आलेली आहे पूर्ण फेसचं मेकअप करून आणि तुमच्यासाठी फायनल वर्डिक्ट घेऊन. पण त्याच्या आधी मला तुम्हाला असं सांगायचं आहे की तुम्ही ना फिटमीची साईड आणि लुमी मॅटची साईड आधी क्लोजअप मध्ये बघून घ्या, आणि आधी तुम्ही फायनल वर्डिक्ट तुमच्या माइंड मध्ये डिसाईड करा, मग नंतर आपण बोलू. तर जसं तुम्ही बघितलं आणि तुमच्या मनात आता तुमच्या डोक्यात वेगळे विचार असू शकतात, माझे फायनल वर्डिक्ट वेगळे असू शकतात, बट
मला तुम्हाला असं सांगायचं आहे की पहिली बात तर हे दोन्हीही जे फाउंडेशन्स आहेत हे कल्ट फेवरेट फाउंडेशन्स आहेत, म्हणजे इंटरनेटवरती एकदम जास्त व्हायरल झालेले हे दोन्हीही फाउंडेशन आहे. त्याच्यामुळे हे दोन्हीही आपापल्या याच्यामध्ये खूप चांगले वर्क करतात. म्हणजे मी हे पण यूज केलेलं आहे आणि मी हे पण यूज केलेलं आहे आणि मी हे दोन्हीही हे जास्त यूज करते. म्हणजे बाकीचे जे फाउंडेशन्स आहेत त्याच्यापेक्षा मी यांच्याकडे माझा हात चालला जातो आणि तुम्ही असं समजा की मी ऑल्टरनेटली हे दोन्ही यूज करते. सो मला सुद्धा हे दोन्ही खूप आवडतात आणि त्यातलं एक चूज करणं इज व्हेरी डिफिकल्ट. बट आपल्याला असं नाही आहे की एक चूज करायचं आहे, आपल्याला तर फायनल वर्डिक्ट त्याचं द्यायचं आहे. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःच आधी बघू शकता की ही साईड तुम्हाला थोडी डुई वाटते आहे आणि ही थोडी मॅट वाटते आहे. तर आणि इथे असं लिहिलं पण आहे की हे नॉर्मल टू ऑइली स्किन टाईपसाठी आहे. तर मला असं बोलायचं आहे की जर तुमची ऑइली स्किन टाईप असेल आणि तुमच्याकडे दोन्ही फाउंडेशन नसतील तर तुम्ही ऑइली स्किन टाईपवाल्यांनी ह्या फाउंडेशनकडे जा, हे फाउंडेशन घ्या. हे तुम्ही सध्या नका घेऊ. म्हणजे जर तुम्हाला एकच कुठलं घ्यायचं असेल तर तुम्ही फिट मी घ्या. बट जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही हे वालं फाउंडेशन घ्या, बिकॉज हे लुमी मॅट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा असा लुमिनस फील सुद्धा येतो, पण हे मॅट फिनिश सुद्धा देतं. तर ऑइली स्किन टाईप वाले पण हे यूज करू शकता, बट मी सजेस्ट करेन की ऑइली स्किन टाईप वाल्यांनी फिट मी घ्या. आणि जर तुमच्याकडे ऑलरेडी फिट मी फाउंडेशन असेल ज्यांच्या पण कडे, तर आय डोंट थिंक की तुम्ही हे घ्यायला पाहिजे, बिकॉज हे याच्यामध्ये पण हे खूप चांगलं फाउंडेशन आहे. हे पण लॉंग लास्टिंग आहे, थोडंसं ट्रान्सफर होतं, जास्त होत नाही. सो ही पण एक चांगली बात आहे. कन्सिस्टन्सी चांगली आहे. त्याच्यानंतर याचं कव्हरेज सुद्धा खूप छान आहे, असं बिल्डेबल कव्हरेज आहे. म्हणजे तुम्ही एक लेअर लावली त्याच्यावरती आणखी दुसरी लावली तसं पॅचीनेस नाही दिसत, हेवी नाही वाटत, एकदम लाईट वेट फाउंडेशन आहे. सो जर तुमच्याकडे ऑलरेडी हे फिटमी असेल तर तुम्ही हे सुपर स्टे लुमी मॅट घ्यायची गरज नाही आहे. बट तुम्हाला जर ट्रायच करायचं तुम्ही करू शकता. याच्यामध्ये ट्रॅव्हल साईज अवेलेबल नाही आहे. तुम्हाला हे 700-800 रुपयाचं फाउंडेशन घ्यावं लागेल जर तुम्हाला ट्राय सुद्धा करायचं असेल तर तुम्ही त्या हिशोबाने हे घ्या. सो येस, हेच होतं या व्हिडिओमध्ये. मला तुम्हाला हेच सांगायचं होतं. आणि ऑनेस्टली मला असं कंपॅरिझनवाले व्हिडिओज बघायला पण आवडतात आणि ते खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह पण आहेत. म्हणजे तुम्हाला पण कळेल की नक्की कुठलं फाउंडेशन घ्यायचं, बिकॉज मार्केटमध्ये इतकं काय काय नवीन नवीन येत राहतं. बट त्यातलं आपण नेमकं कुठलं घ्यायचं हे जर आपल्याला माहिती पडलं तर गोष्टी जास्त सोपी होऊन जातात आणि आपले पैसे पण जरा वाचतात. म्हणूनच ह्याच रिझनमुळे मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली होती आणि आय रिअली होप की तुम्हाला या व्हिडिओनी थोडासा फायदा झाला असेल आणि तुमची हेल्प झाली असेल. आणि जर तसं असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. या व्हिडिओला खूप लाईक करा, खूप शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत आणि त्यांना पण याचा थोडासा फायदा घेऊ द्या. आणि हो, जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. हे असं दिसतं माझं इंस्टाग्राम. त्याच्यावरती मी डेली अपडेट्स टाकत असते आणि रोज एक रील सुद्धा टाकत असते. सो येस, तुम्ही जा तिथे फॉलो करा. अँड येस, दॅट्स इट. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही सांगा मला असे तुम्हाला व्हिडिओज आवडतायत का कंपॅरिझन वाले, मी आणखी तुमच्यासाठी घेऊन येणार. आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय दोस्तों.